आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलंय की डायरेक्शन ऑफ थीटा वेक्टर, ओमेगा वेक्टर अँड अल्फा वेक्टर इन वर्टिकल प्लेन परपेंडिकुलर टू द ऑब्झर्वर अँड वर्टिकल प्लेन, ठीक आहे, पॅरलल टू द ऑब्झर्वर. नाउ टुडे we are going to see the direction of same theta vector, omega vector and alpha vector in different plane during the circular motion. आपण प्लेन जे आहेत ते डिफरंट सर्क्युलर मोशन मधल्या इथं बघतो आहे, त्याच्यानुसार थीटा वेक्टर यांचे डायरेक्शन बघू. ओके, तर बघा इथं आता मी इथं प्लेन तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. ह्याच्या रिलेटेड आपल्याला एक क्वेश्चन असतो एमसीक्यू मध्ये आणि तिथे आपल्याला डायरेक्शन ही महत्त्वाची असते. मॅग्निट्यूड तर कोणी काढू शकतं. मॅग्निट्यूड सिंपल आहे, थीटा इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ अपॉन रेडियस, थीटा इक्वल टू दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला झालाय. ओमेगा काय असतं, ओमेगा इज इक्वल टू, ठीक आहे, व्ही बाय आर. ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर अशा प्रकारे आपण सांगू शकतो इथं. किंवा ओमेगा इक्वल टू 2 पाय एन पण असतं. ओमेगा इक्वल टू 2 पाय एन, वेअर एन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे सपोज पार्टिकल ए पोझिशनला आहे तर याला एक कंप्लीट रिव्होल्यूशन, ठीक आहे, हा जो एक कंप्लीट रिव्होल्यूशन आहे इथं होण्याकरता तर कॅपिटल टी हा टाइम पिरियड रिक्वायर्ड असेल. कॅपिटल टी हा एवढा टाइम त्याला इथं रिक्वायर्ड आहे टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन टाइम पिरियड. बट द नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड पर युनिट टाइम, ठीक आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड पर युनिट टाइम म्हणजे 1 सेकंड मध्ये किंवा 1 मिनिट मध्ये किंवा 1 आवर मध्ये आपण इथे 1 सेकंड इन 1 मिनिट इन 1 आवर हाऊ मेनी रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय द पार्टिकल, त्याला म्हणायचं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. ठीक आहे, असं इथं आपल्याला मॅग्निट्यूड करता फॉर्म्युले दिलेले आहेत. ठीक आहे, हे आपण डिराइव्ह पण केलेले आहेत. त्याच्यानंतर अल्फा इज इक्वल टू काय असतं, AT बाय आर. अल्फा इज इक्वल काय असतं, AT बाय आर. ठीक आहे, आपण बघितलं रिलेशन A इज इक्वल टू आर अल्फा. ठीक आहे, हा जो A असेल हा लिनियर ऍक्सेलरेशन रिझल्टंट नसतो, नेट ऍक्सेलरेशन नसतं. जे मी तुम्हाला नेट ऍक्सेलरेशन सांगितलं स्क्वेअर रूट ऑफ AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर, तर याच्यामध्ये AT टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असतं. बिकॉज अल्फा दॅट ऍक्सेलरेट, आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन कसं आहे, ऍक्सेलरेटेड मोशन आहे. ठीक आहे, ऍक्सेलरेटेड मोशन मग केव्हा इथं त्याच्यामध्ये टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे डिवाइडेड बाय रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला इथे मॅग्निट्यूड फाइंड आउट केले, त्याप्रमाणे आपण डायरेक्शन बघतोय आता. ठीक आहे, तर बघा इन फर्स्ट केस इथं आपण जर प्लेन ही हॉरिझॉन्टल ड्रॉ करतोय, हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, हॉरिझॉन्टल प्लेन मोशन क्लॉकवाइज आहे. सपोज आपण आता मोशन क्लॉकवाइज घेतोय, फ्रॉम द टॉप व्ह्यू क्लॉकवाइज मोशन घेतोय. ओके, क्लॉकवाइज मोशन असेल तर अशा प्रकारचा राईट हँड रूल अप्लाय करायचा आहे. वी नो दॅट, आपल्याला सर्वांना माहिती आहे की डायरेक्शन ऑफ थीटा ओमेगा ही सेम राहणार आहे. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ अल्फा इज इन द डायरेक्शन ऑफ थीटा अँड ओमेगा. अल्फाची डायरेक्शन या दोघांच्या डायरेक्शनने तेव्हाच असेल जेव्हा हे मोशन ऍक्सेलरेटेड असेल. ऍक्सेलरेटेडचं मिनिंग असं होतं की हा जो स्पीड असेल त्याचा रिव्हॉल्व होण्याचा जो स्पीड आहे तो इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे, सुरुवातीला 2 रेडियन पर सेकंद असेल, नंतर 3 रेडियन पर सेकंद, 4 रेडियन पर सेकंद, म्हणजेच पर सेकंद जर स्पीड हा इन्क्रीज होत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो ऍक्सेलरेटेड मोशन. इन ऍक्सेलरेटेड मोशन आपण ऑलरेडी बघितलंय. ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये काय असतं, थीटा ओमेगा आणि अल्फा वेक्टर या तिघांच्या डायरेक्शन सेम असतात आणि त्याचे डायरेक्शन अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन राहतात. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता इथं आपण बघू ऍक्सेलरेटेड मोशनचं सुरुवातीला बघतो आपण. ठीक आहे, तर इथं ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आपल्याला माहिती आहे अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन these 3 quantities in the same direction. Okay, now here apply the right hand rule. From the top view आपण बघतो आहे अशा प्रकारचे फिंगर्स कट करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे कट द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल. ओके, आउटस्ट्रेच थंब यूज द डायरेक्शन ऑफ थीटा वेक्टर, ओमेगा वेक्टर, अल्फा वेक्टर. बघा क्लॉकवाइज रोटेशन आहे, अँटी क्लॉकवाइज नाहीये. ठीक आहे, मी इथे क्लॉकवाइज घेतलाय. ठीक आहे, आपण मागच्या लेक्चर मध्ये मी अँटी क्लॉकवाइज घेतलं होतं, इथे आपण क्लॉकवाइज घेतो आहे. तर बघा मुलांना इथं डायरेक्शन कुठे राहणार आहे, डाऊनवर्ड. ठीक आहे, क्लॉकवाइज रोटेशन अशा प्रकारचं आपल्याला बघायचं आहे. तर थीटा वेक्टर इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन, ओमेगा वेक्टर इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन अँड अल्फा वेक्टर इज ऑल्सो इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, अल्फा पण त्या डायरेक्शन नाही बिकॉज द मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन. ठीक आहे, ऍक्सेलरेटेड मोशन आहे. त्यानंतर सेकंड प्लेन, अशा प्रकारची प्लेन घेतली मी. आता ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे, ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे. ठीक आहे, या प्लेन मध्ये प्रेझेंट असलेलं सर्कल आहे. या प्लेन मध्ये समजते का, या प्लेन मध्ये सर्कल आहे. आता मी काय करतो आहे, या प्लेनला थोडंसं इथं इन्क्लाइन करतो आहे, अशा प्रकारचे प्लेन घेतो आहे.
अशा प्रकारची प्लेन. ओके, मग ही जर प्लेन असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं सर्कल मिळणार आहे. ओके, अशा प्रकारचं सर्कल. आणि या डायरेक्शनने आपण बघतो आहे, या डायरेक्शनने इथे आपण या डायरेक्शनने बघितलंय, टॉप व्ह्यू बघितलं आहे. ठीक आहे, इथं इन्क्लाइंड व्ह्यू आहे, तर या डायरेक्शनने इथे ऑब्झर्वर आहे, इथे ऑब्झर्वर म्हणजे आपण इथून या मोशनचं ऑब्झर्वेशन करतो आहे. ठीक आहे, या डायरेक्शनने ऑब्झर्वेशन करतो आहे. तर इथे अशा प्रकारचं सपोज मी मोशन दिलं आहे, अशा प्रकारचं बघा, थोडं इमॅजिन करावं लागेल. ठीक आहे, अशा प्रकारचं इथे या डायरेक्शनने क्लॉकवाईज आहे. कशा प्रकारचं आहे? क्लॉकवाईज. मग आपल्याला इथं काय करायचं आहे? सिम्पली क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल अशा प्रकारचं येईल का? नाही, कारण हे अँटी क्लॉकवाईज दिसतं, तुम्हाला अशा प्रकारचं घ्यावं लागेल, क्लॉकवाईज. ठीक आहे, असं क्लॉकवाईज म्हणजे या डायरेक्शनला इथं थिटा या डायरेक्शनने असेल. ठीक आहे, डाऊन डायरेक्शन या डायरेक्शनला थिटा असेल, थिटा या डायरेक्शनने आहे, ओमेगा वेक्टर पण या डायरेक्शन आहे. ठीक आहे, आणि अल्फा वेक्टर पण या डायरेक्शन आहे. ही झाली इन्क्लाइंड प्लेन. ठीक आहे, अशा प्रकारचे इथं सिम्पली राईट हँड रूल अप्लाय करायचा असतो. नाउ नेक्स्ट प्लेन मध्ये आपण इथे बघू, जी प्लेन व्हर्टिकल असेल. ठीक आहे, व्हर्टिकल पण ग्राउंड सरफेसला परपेंडिक्युलर प्लेन. ही जी प्लेन आहे, ही प्लेन अशा प्रकारची प्लेन. ठीक आहे, ही व्हर्टिकल आहे, ग्राउंड सरफेसला परपेंडिक्युलर आणि ऑब्झर्वर डायरेक्शनला पॅरलल. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचं सर्कल ड्रॉ करू शकता, अशा प्रकारचं सर्कल. ओके, तर याच्यामध्ये मी परत सांगतोय की इथे ही जी डायरेक्शन असेल, ठीक आहे, ही कुठं असणार आहे? अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऑलवेज रिमेंबर अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये अशा प्रकारचं रोटेशन घेणार आपण क्लॉकवाईज. ठीक आहे, क्लॉकवाईज रोटेशन घेतोय, किंवा तुम्ही अशा प्रकारचं अँटी क्लॉकवाईज घेऊ. ओके, मॅक्झिमम टाइम अँटी क्लॉकवाईज असतं, त्याच्यामुळे अँटी क्लॉकवाईज घेऊ आपण सुरुवातला. अँटी क्लॉकवाईज सपोज अशा प्रकारचं प्लेन तुमच्या लक्षात येत आहे का? प्लेन ही अशा प्रकारची आहे, तुमच्या डायरेक्शनला पॅरलल, म्हणजे असं सर्कल बनलेलं आहे याच्यावरती, अशा प्रकारचं नाही. ठीक आहे, अशा प्रकारचं आहे, अशा प्रकारचं सर्कल बनलेलं आहे. ठीक आहे, तर या सर्कल मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मोशन होत आहे. तर सिम्पली अप्लाय राईट हँड रूल. अशा प्रकारचा आपण करू शकतो, अशा प्रकारचं. ठीक आहे, अशा प्रकार तुमच्याकडे नाही. ठीक आहे, तर हे जे फिंगर्स आहेत, हे फिंगर्स या डायरेक्शन मूव्ह करायचे आहेत. जे डायरेक्शन आपल्याला कशा प्रकारची मिळणार आहे? अँटी क्लॉकवाईज. मग अशा प्रकारची थंब हा माझ्याकडे आहे. ठीक आहे, थंब माझ्याकडे आहे, म्हणजेच या डायरेक्शनने काय अप्लाय होत आहे? अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन थीटा वेक्टर. ठीक आहे, या डायरेक्शन अप्लाय होतो आहे, हा वेक्टर एरो आहे, ही डायरेक्शन सांगते आहे. ओमेगा इज ऑल्सो इन द सेम डायरेक्शन अँड अल्फा इज ऑल्सो इन द सेम डायरेक्शन, दॅट इज टुवर्ड्स मी, माझ्याकडे ऍक्ट होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारच्या याच्यामध्ये. ठीक आहे, हे मोशन कशा प्रकारचं आहे? अँटी क्लॉकवाईज. कशा प्रकारचं आहे? अँटी क्लॉकवाईज. आता क्लॉकवाईज असेल तर अपोजिट, ह्याच्या अपोजिट करायचं आहे आपल्याला. इथं जर हार्ड जात असेल, ठीक आहे, त्याच्या अपोजिट आपल्याला मोशन घ्यायचं आहे. मला इथे अँटी क्लॉकवाईज करायला इझी जात आहे. अँटी क्लॉकवाईज जे फिंगर्स आहेत ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने कट करायला मला इझी जात आहे, त्याच्यामुळे मी सहज करू शकतो. पण याच्या अपोजिट मध्ये असेल तर काही करण्याची गरज नाही आहे, सिम्पली याच्या अपोजिट मध्ये डायरेक्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे परत मी सर्कल ड्रॉ करतो आहे, पण इथला मी रिव्होल्यूशन डायरेक्शन चूज करतो आहे. बघा, इथे रिव्होल्यूशन डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे, इथली रिव्होल्यूशन डायरेक्शन क्लॉकवाईज असेल, म्हणजे हा यार असा बनणार आहे आणि हा यार असा बनणार आहे. क्लॉकवाईज याच्या अपोजिट, म्हणजे इथं मी ऍक्सिस ऑफ रोटेशन ड्रॉ करतो आहे, अशा प्रकारचं ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. ठीक आहे, मग या ऍक्सिस ऑफ रोटेशन वरती असणार आहे थीटा वेक्टर या डायरेक्शनने, ओमेगा वेक्टर ऑल्सो सेम डायरेक्शन अँड अल्फा वेक्टर इज ऑल्सो इन द सेम डायरेक्शन ऑफ थीटा अँड ओमेगा वेक्टर. या दोघांच्या डायरेक्शनने राहणार आहे. सिंपल आहे, कारण ऍक्सेलरेटेड मोशन बघतो आपण. ठीक आहे, मग आता इथं नेक्स्ट आहे डिसलरेटेड मोशन. डिसलरेटेड मोशन मीन्स मॅग्निट्यूड ऑफ ओमेगा डिक्रीजेस. डिक्रीज होतो आहे. ओमेगा हा डिक्रीज होतो आहे. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आहे, फॅन ऑफ करायचा आहे आपल्याला. फॅन स्टार्ट झालेला आहे, स्पीड मध्ये आहे, फॅन ऑफ करायचा आहे, तर काय होणार आहे? तो फॅनचा स्पीड कमी कमी होत जाणार आणि एका टाइमला फॅन रोटेट होणे स्टॉप होऊन जाणार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे त्या मोशनला आपण डिसलरेटेड मोशन म्हणतो. ओमेगा अँगुलर स्पीड डिक्रीजेस. ओमेगा काय आहे? अँगुलर स्पीड हा डिक्रीज होतो आहे. ठीक आहे, अँगुलर स्पीड काय होतो आहे? डिक्रीज. ठीक आहे, डिक्रीज मीन्स डिसलरेटेड मोशन. नाउ डिसलरेटेड मोशन याच्यामध्ये कशा प्रकारचे डायरेक्शन असणार आहे लक्षात ठेवा. डिसलरेटेड मोशन मध्ये पुन्हा मोशन ऍक्सेलरेटेड असो की डिसलरेटेड असो, राईट हँड रूल अप्लाय करायचा असतो. कशा करता? डायरेक्शन फाइंड आउट करण्याकरता.
ठीक आहे. त्याच्यामध्ये मोशन ऍक्सलरेटेड असो की डिसलरेटेड असो, थिटा वेक्टर ओमेगा वेक्टर हॅज सेम डायरेक्शन. समजतंय का? पण डिसलरेटेड मोशन असेल तर अल्फा डायरेक्शन ही या दोघांच्या अपोजिट राहणार आहे. अल्फा डायरेक्शन कशी राहणार आहे? अल्फाच्या अपोजिट डायरेक्शनने. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथेच घेतो आहे, इथेच बघा. आता डिसलरेटेड मोशन बघतो आहे. याच्या दोन डायग्राम मी ऑलरेडी काढलेल्या आहेत, त्या ऍक्सलरेटेड मोशन करता होत्या. आपण इथं यांनाच काय आता इथं बघू डिसलरेटेड मोशन. ठीक आहे. बघा आता डिसलरेटेड मोशन मध्ये सिंपली काय करायचं आहे? अल्फा वेक्टर डायरेक्शन या डायरेक्शनने असणार आहे. अल्फा या डायरेक्शन, ओमेगा थिटा या डायरेक्शनने आहे, अल्फा या डायरेक्शन अपोजिट टू ओमेगा वेक्टर, अपोजिट टू थिटा वेक्टर. ओके. नाउ सी हियर सेकंड केस मध्ये बघा, अल्फा वेक्टर ऍक्सलरेट करता सेम असतो या दोघांच्या डायरेक्शनने. डिसलरेटेड असेल तर यांच्या अपोजिट, जसं इथं बघितलं आपण. मग याला आपण या अपोजिट, इथं अल्फा वेक्टर या डायरेक्शनने राहणार आहे या केसमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण बघितलं आहे डायरेक्शन ऑफ थीटा वेक्टर, ओमेगा वेक्टर अँड अल्फा वेक्टर इन डिफरंट प्लेन ड्युरिंग द सर्क्युलर मोशन. ओके. डायरेक्शन खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आपण इथं बघतो आहे सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला माहिती आहे, आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं आहे सेंट्रिपिटल फोर्स. काय आहे सेंट्रिपिटल फोर्स? इट इज अ फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल. इट इज अ फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल. ठीक आहे. इट इज अ फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल. अलॉंग म्हणजे रेडियस वरती. ठीक आहे. हा ऍक्ट कुठं होतोय? पार्टिकल वरती. पण याची डायरेक्शन कुठं असते? अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर. अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर. ठीक आहे. तर आपण बघितलं आहे v इज अ टेंजेन्शियल व्हेलॉसिटी. v ही टेंजेन्शियल व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स असतो mv² बाय r. mv² बाय r. आणि सेकंड असतं इथं mr ओमेगा स्क्वेअर. v इज इक्वल टू सिंपली r ओमेगा पुट करायचं असतं. आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो mr ओमेगा स्क्वेअर. इन दॅट v² बाय r इज अ रेडियल एक्सेलरेशन. हे रेडियल एक्सेलरेशन आहे. रेडियल एक्सेलरेशन कुठे ऍक्ट असतं? टुवर्ड द सेंटर. सेंटर कडे रेडियल एक्सेलरेशन असतं. रेडियल एक्सेलरेशन, रेडियल बोललो. रेडियल मीन्स अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. ठीक आहे. त्यालाच आपण केव्हा सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असं म्हणू शकतो. रेडियल किंवा यालाच केव्हा सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असं आपण त्याला बोलणार. नाउ सेंट्रिपिटल फोर्स मस्ट फॉर सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स मस्ट फॉर सर्क्युलर मोशन. आपण इथं बघितलंय अशा प्रकारची ए पोझिशन असेल आणि ही बी पोझिशन असेल तर हा असतो ऍक्सलरेशन असतं ज्या पार्टिकल वरती आपल्याला मिळतं. तर ऍक्सलरेशन कशा प्रकारचं असतं? लिनियर. याचे दोन कंपोनंट, एक असतं टँजेन्शियल आणि एक असतं रेडियल कंपोनंट. हे आपण बघितलं आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये AT इक्वल टू 0 असतो. हे पण झालं आहे. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन AT इक्वल टू 0 बट AR that is radial acceleration is never equal to 0. हे केव्हा 0 राहणार नाहीये. कारण AR radial acceleration that is centripetal acceleration हे जर 0 होत असेल तर सर्क्युलर मोशन पॉसिबल नाहीये. ठीक आहे. कारण सर्क्युलर मोशन हे तेव्हाच परफॉर्म होतं, ते सर्क्युलर मोशन कुठलंही असो, ठीक आहे, तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा रेडियल एक्सेलरेशन नॉट इक्वल टू 0 असेल. म्हणजे मस्ट या पार्टिकल वरती रेडियल एक्सेलरेशन ऍक्ट व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण इथे म्हणू शकतो जो ए नेट आहे, ए नेट दॅट इज हियर नेट एक्सेलरेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट AT² प्लस AR². ठीक आहे. हा ए नेट असेल कशा करता? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करता. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. शॉर्टकट मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन मीन्स नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स ओमेगा हा व्हेरिएबल. ओमेगा कसा आहे? व्हेरिएबल. डिक्रीज किंवा इनक्रीज, ऍक्सलरेटेड, डिसलरेटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सर्क्युलर मोशन मध्ये जर आपण ह्या ज्या इथं डिस्कस केलेले पॉइंट आहेत, ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं आपण. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये AT हा 0 असतो. त्याच्यामुळे ए नेट एक्सेलरेशन, जे नेट एक्सेलरेशन आहे कुठून कुठं असतं ते? तर इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन जॉईनिंग दिस टू पोझिशन. त्या दोन पोझिशनला जॉईन करणाऱ्या डायरेक्शनने असतं ए नेट. तर मॅग्निट्यूड करणार इथं सिंपली आपल्याला माहिती आहे AT² प्लस AR². बट AT इक्वल टू 0 फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके.
देअरफॉर इट इक्वल टू 0 असेल, हा 0 झालाय, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ AR स्क्वेअर दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ AR स्क्वेअर स्क्वेअर ऍट स्क्वेअर रूट गेट कॅन्सल इज इक्वल टू AR, म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये नेट ऍक्सेलरेशन असतं, रेडियल ऍक्सेलरेशन, यालाच तुम्ही ऑर मध्ये म्हणू शकता सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे, अशा प्रकारचा हा पॉइंट आहे. आता याच्यानंतर आपण बघू जो महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, जिथे आपल्याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटल फोर्स यांचा यूज होणार आहे, त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपण आता बघतो आहे. ठीक आहे, त्याला आपण हिंदीमध्ये मौत का कुआ असं म्हणतोय, आपण बघितलं आहे. ठीक आहे, जिथे जिथे सर्कस मध्ये किंवा कुठे जिथे यात्रा वगैरे असेल तिथे आपण मौत का कुआ बघितलं असेल काही मुलांनी. ठीक आहे, तर मौत का कुआ त्याला आपण डेथ वेल म्हणू शकतो. डेथ वेल त्याच्यामध्ये काय असतं? ठीक आहे, जे काही बाईक असणार, बाईक रायडर जे असणार आहे, ते बाईक रायडर काय आहे, तर त्या मौत का कुआमध्ये एका स्पीड वरती बघितलं आपण, एका स्पीड वरती असं सर्कस मध्ये सर्क्युलर फॉर्म मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये या वॉल वरती स्पीड मध्ये, ठीक आहे, एका रिक्वायर्ड स्पीड मध्ये काय करतायत, बाईक राईड करतायत, बाईक चालवतायत. ठीक आहे, तर त्यांच्यावरती जो सर्क्युलर मोशन आहे, सपोज मी इथं म्हटलंय, इथं बाईक रायडर जो आहे, ठीक आहे, बाईक रायडर आपण पॉइंट फॉर्म मध्ये घेत असतो. ठीक आहे, कारण आपल्याला इथं ड्रॉइंग वगैरे काही ड्रॉ करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, मी इथं घेतला, हा सपोज बाईक रायडर आहे, हा काय इथं सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. इथे बघा ह्या वॉल्स आहेत, वॉल ऑफ डेथ वेल, ही डेथ वेल आहे, बघितलं असेल. ठीक आहे, ऍक्च्युली हे व्हर्टिकल नसते, पण नियर अबाउट व्हर्टिकलच राहणार आहे, थोडासा स्लॅन्ट असतो, थोडासा इथं काय असतो, स्लॅन्ट, असा स्लॅन्ट शेप असतो इथं. ठीक आहे, स्लॅन्ट शेप राहणार आहे, पण आपण इथं स्लॅन्ट शेप थोडासा असल्यामुळे, मिनिमम असल्यामुळे इथं आपण काय करणार आहे, व्हर्टिकल वॉल मध्ये याला कन्वर्ट करतो आहे. ठीक आहे, बघा आता बाईक रायडर आहेत, बाईक रायडर या डेथ वेल मध्ये, ठीक आहे, ही जी वेल आहे, ही जी सिलेंड्रिकल शेप आहे, याच्यामध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ओके, तर यांच्याकरता जो सरफेस आहे तो असा सर्क्युलर असतो. फॉर एक्झाम्पल मी अशा प्रकारचा घेतो आहे, इथे त्याच्यामध्ये 2 किंवा 3, 4, 5 जे काही बाईक रायडर असणार आहे ते असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. तर बघा हे जे सर्क्युलर मोशन असेल, याच्यामध्ये जे सर्कल बनत आहे, हे सर्कल कशा प्रकारे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये बनत आहे. कोणत्या प्लेन मध्ये बनत आहे बघितलं असेल ना तुम्ही. ठीक आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये बनत आहे, म्हणजे इथं हॉरिझॉन्टल सर्कल बनवला जातो आहे, हॉरिझॉन्टल सर्कल. तर इथं जेव्हा बाईक रायडर ऍट एनी इन्स्टंट, एका काहीतरी इन्स्टंटला जेव्हा तो इथं असेल, ठीक आहे, तर या बाईक रायडरला ऑब्विसली मास आहे. ठीक आहे, ऑब्विसली काय आहे, मास. ठीक आहे, मास आहे, आणि मास असल्यामुळे या बाईक रायडरचे जे वेट आहे ते वेट आपल्याला नेहमी माहिती आहे, डायरेक्शन ऑफ वेट इज डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. हे डाऊनवर्ड घेतलं आहे mg. बाईक रायडर हॅज मास m, देअरफॉर इट्स वेट इज mg, डाऊनवर्ड डायरेक्शन घेतला आहे. ओके, सेकंड केस बघा, सर्क्युलर मोशन परफॉर्म होत आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म होण्याकरता सेंट्रिपिटल फोर्सची गरज पडते आहे. ठीक आहे, कशाची गरज पडते आहे, सेंट्रिपिटल फोर्स. नाउ द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज टुवर्ड द सेंटर, इज टुवर्ड द सेंटर. आता हा सेंट्रिपिटल फोर्स हा काही ऍक्ट होणार नाहीये, तर हा प्रोव्हाइड केला जात असतो वेगवेगळ्या सिच्युएशनला. आपण बघितलं आहे लास्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे, तर ऍक्च्युअली बघितलं तर हा जो सरफेस आहे, या सरफेस वरती ऍट एनी इन्स्टंट हा रायडर थांबलेला नाहीये, हा मोशन मध्येच आहे. हा जर थांबेल तर पडून जाणार आहे. ठीक आहे, पण याला हा आपल्याला पडत नाहीये, कारण याला एक स्पीड आलेला आहे. ठीक आहे, आणि का बरं पडत नाहीये, तर त्याचं रिझन आपण इथं बघतो आहे. तर बाईक रायडर आहे, बाईक रायडर कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, वॉल कॉन्टॅक्ट मध्ये आहे. वॉल कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे बाईक रायडर वरती वॉलला परपेंडिक्युलर डायरेक्शनने जो एक फोर्स ऍक्ट होतो आहे, त्याला म्हणतो आपण नॉर्मल रिएक्शन. त्याला काय म्हणतो आपण इथं, नॉर्मल रिएक्शन. ही वॉल आहे, ठीक आहे, एन काय इथं नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन. ओके, नॉर्मल रिएक्शन एन. त्यानंतर सरफेस आहे, बाईक रायडर जे काही व्हेकल, जे काही बाईक आहे, त्या बाईकच्या व्हीलला टायर्स आहेत. ठीक आहे, तर हे टायर्स ज्या क्वालिटी, जेवढ्या जास्त चांगल्या क्वालिटीचे असणार आहे, ठीक आहे, तिथं जो त्याचा ग्रेडिंग असेल आहे, त्याच्यानुसार तिथं या सरफेस आणि
टायरचा जो सरफेस आहे या दोघांवरती म्यू म्हणजे ज्याला आपण म्हटलेला आहे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, तो हा जो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, ठीक आहे, हा आपल्याला जेवढा जास्त असेल तेवढ्या प्रमाणे इथं आपण याला मग जास्त कशा प्रकारचा राहू शकतो, तर चांगल्या क्वालिटीचे टायर्स यूज करायचे आहेत. हा सरफेस जो असेल हा रफ असायला पाहिजे, जास्त पण रफ नको. हा असा इथं वुडन सरफेस असतो, लाकडापासून बनलेला सरफेस असतो, ठीक आहे. तर म्यू सफिक्सियस मी हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन घेणार आहे जो मॅक्झिमम असायला पाहिजे, म्हणून मी त्याला स्टॅटिक म्हणतो आहे. कारण आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम फ्रिक्शन हे कोणत्या प्रकारचं असतं, ते लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन असतं. लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे आपल्याला इथं मॅक्झिमम फ्रिक्शन व्हायला पाहिजे, कारण जेव्हा केव्हा हा रायडर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, तर तो डाऊन डायरेक्शनने, ठीक आहे, तिथून पडायला नको, खाली जायला नको, त्याने त्याचा पाथ कंप्लीट करायला पाहिजे, ऍक्सिडेंट व्हायला नको इथं. त्याच्यामुळे आपल्याला सरफेसचा म्यू हा जो कोइफिशियंट आहे हा मॅक्झिमम पाहिजे, मॅक्झिमम फ्रिक्शन डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि मॅक्झिमम फ्रिक्शन असतं लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन. आणि याच्याकरता आपण बघितलं आहे या लेवलमध्ये याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो म्यू सफिक्सियस, दॅट इज स्टॅटिक कोइफिशियंट अँड नॉर्मल रिएक्शन. ओके, नाउ सी हियर नॉर्मल रिएक्शन टुवर्ड द सेंटर. ओके, आता हा बाईक रायडर डाऊन डायरेक्शनने स्लिप होत नाहीये, डाऊन मध्ये जात नाहीये. म्हणजे जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय डाऊन मध्ये जात नाहीये, म्हणजेच याला कोणता तरी एक फोर्स आहे जो त्याला अपवर्ड डायरेक्शनने हँग करून ठेवतोय म्हणजे त्याला त्या पोझिशनला इक्विलिब्रियम ठेवतो आहे, ठीक आहे. फक्त सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार, या पोझिशन मधून हा डाऊन डायरेक्शनने स्लिप होणार नाहीये. तर याला अपवर्ड डायरेक्शनने जो, ठीक आहे, बॅलन्स करून ठेवण्याचं काम करतो आहे तो आहे फ्रिक्शनल फोर्स. तो काय इथं फ्रिक्शनल फोर्स, कारण हा फ्रिक्शनल फोर्स जो असतो हा फ्रिक्शनल फोर्स या बाईक रायडरला डाऊन डायरेक्शनला जाऊ देत नाहीये, ठीक आहे. मग हा फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड आहे. ओके, तर आपण याच्यावरून जर बघितलं तर हा बाईक रायडर जर मी इथं ड्रॉ करतो आहे, एक एफबीडी ड्रॉ करतो मी, फ्री बॉडी डायग्राम. तर याच्यामध्ये तुम्हाला आढळून येणार याच्यावरती डाऊन डायरेक्शनने आहे वेट ऑफ द बाईक रायडर अँड ऑल्सो दॅट बाईक, ठीक आहे. कंबाईन वेट आपण इथे घेणार आहे mg. त्यानंतर अपवर्ड डायरेक्शनने आहे फ्रिक्शनल फोर्स F टुवर्ड द सेंटर नॉर्मल रिएक्शन, अँड दॅट नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू राहणार आहे mv²/r, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. कारण सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच तर सर्क्युलर मोशन परफॉर्म होत आहे ना. तर सेंट्रिपिटल फोर्स कोण देत आहे, नॉर्मल रिएक्शन. आपण नेहमी, मी तुम्हाला बोलतो आहे, नेहमी सांगत असतो की नॉर्मल रिएक्शन ही नेहमी कशी असणार आहे, परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑन विच द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर इज ॲट रेस्ट. जेव्हा रेस्ट असेल किंवा मुव्हिंग असेल तर त्या सरफेसला नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलरच असणार आहे, ठीक आहे, इकडे. ओके, तर इक्विलिब्रियम कंडिशन बघितली आहे. हा बाईक रायडर अपवर्ड पण जात नाही आहे, डाऊनवर्ड पण जात नाही आहे. तर ॲट इक्विलिब्रियम आपण इथं सांगू शकतो ॲट इक्विलिब्रियम, ठीक आहे, दॅट n इज इक्वल टू mv²/r. इट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. होऊ शकतं इथं सेंट्रिफ्युगल फोर्स पण या डायरेक्शन लागतो आहे, सेंट्रिफ्युगल. ओके, तुम्ही इकडे पण घेऊ शकता mr². कारण मी सांगितलंय तुम्हाला लास्ट लेक्चरला की सर्क्युलर मोशन मध्ये, ठीक आहे, इक्विलिब्रियम कंडिशनला बाईक रायडर घेतात, जो काही पार्टिकल असेल त्या पार्टिकल वरती सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू काय असतं, सेंट्रिफ्युगल फोर्स इन मॅग्निट्यूड, इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन अपोजिट राहणार आहे, ठीक आहे. मग इथं आपण घेतलेला आहे mv²/r, त्यालाच तुम्ही घेऊ शकता mr². ओके, नाउ सेकंड इक्विलिब्रियम, हा अपवर्ड पण जात नाही आहे, डाऊनवर्ड पण जात नाही आहे, म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स हा बॅलन्स करतो आहे कशाला, mg ला बॅलन्स करतो. इथं आपण अशा प्रकारचं म्हणू शकतो, इक्वल टू म्हणू शकतो, बट दॅट फ्रिक्शनल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू वेट ऑफ द व्हेकल, वेट ऑफ द बाईक रायडर हियर. ओके, हा फ्रिक्शनल फोर्स हा लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन पाहिजे, मॅक्झिमम फोर्स पाहिजे. मग मॅक्झिमम पाहिजे तर मॅक्झिमम असेल तर चालेल, इक्वल टू असेल तरी इथं चालतंय, म्हणजे इक्वल टू mg और ग्रेटर दॅन mg, नॉट लेस दॅन. हा कमी नको, फ्रिक्शनल फोर्स हा कमी व्हायला नको,
हा जर फ्रिक्शनल फोर्स कमी होत असेल तर तो जो काही बाईक रायडर असेल तो डाऊन डायरेक्शनने मूव्ह होणार, कारण mg ची व्हॅल्यू वाढणार आहे. त्याच्यामुळे ही इम्पॉर्टंट कंडिशन आहे. ठीक आहे. नाव हियर एफ इज इक्वल टू काय असतं, एफ इज इक्वल टू असतं म्यू एस इंटू एन ग्रेटर दॅन इक्वल टू mg. आपण याला कंटिन्यू करतो आहे. ठीक आहे. एन इज इक्वल टू असतं एम व्ही स्क्वेअर बाय आर. इथे व्हॅल्यू पुट करा एम एस इंटू एम व्ही स्क्वेअर बाय आर ग्रेटर दॅन इक्वल टू mg. तुमच्या लक्षात येतं का मी ग्रेटर दॅन इक्वल टू का बरं लिहिलाय? तुम्ही इक्वल टू लिहू शकता, पण आपल्याला फ्रिक्शनल फोर्स हा ग्रेटर असेल तरी काही हरकत नाहीये, पण लेस नको. फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू वेट ऑफ द बाईक रायडर विथ व्हेइकल दॅट बाईक. ठीक आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू mg, नॉट लेस दॅन. लेस दॅन घ्यायचं नाही. फ्रिक्शनल फोर्स जास्त चालतो, कमी चालणार नाही. ठीक आहे. म्यू एस इंटू एम व्ही स्क्वेअर बाय आर ग्रेटर दॅन इक्वल टू mg. नाव हियर एम एफ गेट कॅन्सल. एम इथं कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. याला आपण कंटिन्यू इथे करणार आहे. इथे येतोय मी कंटिन्यू मध्ये स्टेप. ओके बघा, ही स्टेप मी इथे कंटिन्यू करतो आहे. इथे म्यू इंटू म्यू एस इंटू व्ही स्क्वेअर बाय आर इक्वल ग्रेटर दॅन इक्वल टू. ठीक आहे. सॉरी, ग्रेटर दॅन इक्वल टू जी. नाउ व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू जी आर अपॉन म्यू एस. जी आर अपॉन म्यू एस. तर इथे आपण बघतो की व्ही दॅट इज स्पीड रिक्वायर्ड टू मेंटेन सर्क्युलर मोशन. टू मेंटेन द सर्क्युलर मोशन. कोणता एक स्पीड असेल जो रिक्वायर्ड असेल सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरता. कारण या स्पीड मध्ये आपण सांगू शकतो की या स्पीड मध्ये जर बाईक रायडर ती बाईक राईड करत असेल तरच तिथे सर्क्युलर मोशन पॉसिबल आहे. अदरवाइज सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. दॅट व्हॅल्यू इज v इज ग्रेटर दॅन इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, कारण इथं स्क्वेअर आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ जी आर अपॉन म्यू सफिक्स एस. सिंपली तुम्ही म्यू घेऊ शकता, एस घेतलाय म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इथं येत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं, तर हा जो फोर्स झालाय म्हणजे जो काही ही जी स्पीड आहे, फोर्स नाही, हा जो स्पीड आहे, या स्पीड मध्ये आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल सर्कल आहे, याला टँजेन्शियल काय असणार आहे, लिनियर स्पीड. दॅट लिनियर स्पीड मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू स्क्वेअर रूट जी आर अपॉन म्यू. लक्षात ठेवायचं, स्क्वेअर रूट जी आर अपॉन म्यू ग्रेटर दॅन इक्वल टू. मग आता इथं मिनिमम स्पीड किती पाहिजे, मॅक्झिमम किती पण चालेल, मॅक्झिमम चालेल. ठीक आहे. मग मिनिमम किती हवं आहे, तर मिनिमम स्पीड रिक्वायर्ड, मिनिमम स्पीड म्हणजे त्या स्पीड मध्ये जर इथला बाईक रायडर बाईक ड्राईव्ह करत असेल तर तो मिनिमम स्पीड असेल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर अपॉन म्यू सफिक्स एस. ठीक आहे. हा मिनिमम स्पीड असणार आहे. तर अशा प्रकारचं इथं डेथ वेल हे एक्झाम्पल आपल्याला महत्वाचं आहे रिलेटेड टू सेंट्रिपिटल फोर्स. ओके, त्याला आपण हिंदीमध्ये महत्त्व म्हणतो आहे, आपण बघितले असले बहुतेक मुलांनी. ठीक आहे. अशा प्रकारचा शेप असतो आणि आज इथे या दोघांना बॅलन्स करण्याचं काम करतो आहे, किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोव्हाइड करतो आहे, फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड mg डाउनवर्ड. क्लियर. ओके, नाउ वी स्टॉप हियर. आपण इथे थांबूया. लक्षात आलं असेल. ठीक आहे. जिथे जिथे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून गेले आहेत, पॉज करून त्या व्हिडिओ मधून तुम्ही डायग्राम ड्रॉ करायचा असतो. थँक्यू.